नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी, आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत आणि आज आहे बाप्पाचा तिसरा दिवस आणि बाप्पाला आवडणारा नैवेद्य म्हणजे मोदक। तर आज आपण करणार आहोत गणपती बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक। त्यासाठी इथे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते आपण छान असं छोट्या किसणीवरती किसून घेत आहोत। ही अद्रकची छोटी किसणी आहे, कारण माझ्याकडे विळी खोबरं खवण्यासारखी अशी विळी नाही आहे, त्यामुळे मी इथे छोट्या किसणीवरती हे खोबरं किसून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता, अगदी छान असं आपलं खोबरं हे एकदम असं बारीक किसलं जात आहे। तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे आपलं हे खोबरं किसून झालेलं आहे। आपलं हे ओलं खोबरं 1 कप आहे, मोजून आपण घेतलं तर खोबरं आपलं 1 कप आहे। गूळ आपण अर्धा कप घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे आपण घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स, तर 2 काजू, 2 बदाम, 2 अक्रोडचे तुकडे, त्याचबरोबर 2 पिस्ते घेतलेले आहेत, थोडीशी खसखस घेतली आहे आणि जायफळसुद्धा आपण घेतलेलं आहे। तर इथे आपण कढई गरम करायला ठेवूया, त्यामध्ये आपण तूप घालून घेऊया। तूप आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण प्रथम खसखस घालून घेऊया आणि खसखस सोबतच इथे आपण आता ड्रायफ्रूटसुद्धा घालून घेणार आहोत, कारण खसखस अगदी आपली पटकन भाजली जाते। त्यानंतर इथे आपण ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत, ते सुद्धा छान आपण तुपामध्ये थोडेसे लालसर असे परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपण खोबरं घालून घ्यायचं आहे, ओलं खोबरं, ते सुद्धा आपण एकदम छान असं परतवून घ्यायचं आहे। अगदी थोडासा लाल रंग येईपर्यंत आपण इथे खोबरं 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे। तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील। तर इथे आपलं खोबरं छान असं मस्त परतवून झालेलं आहे, थोडासा लाल रंग आलेला आहे। त्यानंतर इथे आपण घालून घ्यायचं आहे गूळ। तर गूळ मी इथे चिरून घेतला होता। तर हा गूळ आपण अगदी 2च मिनटं परतवून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। जास्त आपल्याला गूळ गरम करायचं नाही आहे, अगदी फक्त पातळ होईपर्यंतच इथे आपण परतवून घ्यायचं आहे। तर इथे आपण आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। तर इथे आपण घालूया थोडीशी वेलची पूड। तर वेलची पूड इथे मी साखरेमध्ये वाटून घेतलेली आहे। त्याचबरोबर आता आपण इथे जायफळ किसून घेऊया। तर ह्या दोन्ही गोष्टी आपण गॅस बंद केल्यानंतरच घालायच्या आहेत, म्हणजे आपल्या जे सारण आहे मोदकाचं त्याला छान असा मस्त सुवास येईल। तर इथे अगदी थोडंसं आपण इथे जायफळ घालून घेतलेलं आहे, हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपलं हे सारण थंड करायला आपण इथे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि जर मंडळी काही वेळेस काय होतं की आपला गूळ आहे तो अगदी पातळ होऊन जातो, तर हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे थोडासा रवा घालत आहे। जर तुमचा गूळ पातळ झाला तर असं थोडासा रवा ॲडजस्ट केला तरी सुद्धा चालतो। तर इथे आपण 2 चमचे रवा घालून घेतलेला आहे। तर रवा मी अगोदरच भाजून घेतलेला आहे, त्यामुळे मी इथे असं डायरेक्टच घातलेलं आहे। तर रवा आपण नेहमी बाजारातून आणल्यानंतर भाजून ठेवतो, म्हणजे तो खराब होत नाही। तर तसाच रवा मी इथे भाजून ठेवला होता आणि तो मी इथे सारणामध्ये घालून घेतलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तरच इथे घालून घ्या, नाही घातलं तर रवा तरीसुद्धा चालेल। तर सारण आपलं थंड होतं आहे तोपर्यंत इथे आपण पीठ मळून घेऊया। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अंदाजेच घेतलेलं आहे आणि थोडं जास्तीचं घेतलेलं आहे, कारण मी आता मोदक केल्यानंतर उरलेल्या पिठाच्या चपात्या करणार आहे। तर इथे आपण गव्हाच्या पिठामध्ये 3 चमचे थोडासा रवा घालून घेतलेला आहे, 3 चमचे रवा घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे आपण थोडंसं 1 चमचा तूप घालून घेऊया। तर इथे थोडंसं जास्तीचं पीठ घेतलं होतं, कारण मला लगेचच स्वयंपाक करायचा आहे, चपाती भाजी करायची आहे, टिफिन बनवायचा आहे, त्यासाठी मी इथे थोडं जास्तीचं पीठ घेतलेलं आहे। तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही इथे पीठ मळू शकता। तर
पिठामध्ये आपण तूप आणि रवा घातल्यामुळे आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते अगदी छान होतं आणि मोदक जे आहेत ते आपले अगदी शेवटपर्यंत एकदम खुसखुशीत राहतात, अजिबात कडक वगैरे होत नाहीत. तळल्यानंतर काही वेळेस आपण रवा न घातल्यामुळे काय होतं की जे गव्हाचं पिठाचे मोदक असतात ते अगदी तुटायला कडक होतात. त्यामुळे इथे आपण रव्याचा आणि तुपाचा वापर करायचा आहे. तर पीठ आपलं छान मळून झालेलं आहे, सारणसुद्धा इथे आपलं छान थंड झालेलं आहे. तर आता आपण मोदक करायला घेऊया. तर आपण जशी चपाती करतो तेवढाच उंडा घ्यायचा आहे आपल्या गव्हाच्या पिठाचा आणि एकदम छान अशी मस्त पातळ आपण चपाती लाटून घेणार आहोत. तर इथे थोडंसं मी सुक्कं पीठ लावत आहे गव्हाचं आणि आता आपण हे साईडला ठेवूया पिठाचं. आणि इथे मी घेतलेलं आहे चॉपर बोर्ड, कारण यावरती मी आता जे मोदक करणार आहे ते ठेवून सारण त्यामध्ये भरणार आहे. तर इथे अशी छान अशी मस्त पातळ चपाती करून घ्यायची आहे. जेवढी आपल्याला पातळ जमेल तेवढी पातळ इथे आपण चपाती करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशी आपली ही पातळ चपाती आपण लाटून घेतलेली आहे. तर थोडीशी मी अजून लाटून घेतली आणि त्यानंतर इथे या मिक्सरच्या झाकणाने मी इथे पुऱ्या करत आहे. तर पुरीचा आकार आपण करून घ्यायचा आहे आणि चॉपर बोर्डवरती आपण थोडंसं पीठ लावून घेतलं आहे हाताने. तर आता हे सर्व पाऱ्या आपण इथे या चॉपर बोर्डवरती काढून घेत आहोत, म्हणजे आपले हे 4 मोदक अगदी लगेचच तयार होतील. तर अजिबात वेळ लागत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही मोदक केले तर अगदी झटकन पटकन होतात. तुम्ही कोणतेही इथे पाऱ्या करण्यासाठी कोणत्याही भांड्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. ग्लास, तांब्या किंवा एखाद्या डब्याचं काटाचं झाकण काही वापरलं तरीसुद्धा चालेल. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथे कळ्या करत आहे. तुम्ही बघू शकता अगदी फक्त आपण जशी घडी करतो, एक निरीला घडी करतो आपल्या साडीच्या, त्या पद्धतीने इथे आपण अशा या घड्या करून घेतलेल्या आहेत मोदकाला आणि आपल्या मोदकाला छान अशा मस्त त्यामुळे कळ्या दिसून येत आहेत. तर अगदी सोपी पद्धत आहे ही कळ्या करण्याची. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. अगदी छान सुंदर सुबक अशा कळ्या तयार होतात आणि मोदकसुद्धा आपले अगदी सुंदर दिसतात. आणि आपण जी पातळ पारी केलेली आहे चपातीची त्यामुळे वरती अजिबात मोदकाच्या जास्तीचं पीठ येत नाही. अगदी व्यवस्थित असं आपलं मोदकाला पीठ होतं. आणि हे असं कळ्या करताना आपण काय करायचं आहे, एका अंगठ्याच्या साहाय्याने इथे आपण मोदक सारण आपण आतमध्ये सारून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं सरकवून घ्यायचं आहे. आणि जर आपल्याला सारण कमी वाटलं तर असं आपण वरतून घालू शकतो. तर असं व्यवस्थित आपण हे सर्व मोदक करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा मोदकाला आपल्या कळ्या दिसत आहेत, एकदम व्यवस्थित अशा. तर अजिबात आपल्याला कोणत्याही म्हणजे साह्याने कळ्या करण्याची गरज नाही आहे, एवढी सोपी पद्धत आहे ही. तर अशा पद्धतीने छान अशा आपल्या मस्त मोदकाला कळ्या झालेल्या आहेत. तर असे छान आपले 4 मोदक तयार झालेले आहेत. याच पद्धतीने आता मी उरलेल्या सारणाचे मोदक करून घेत आहे. तर इथं आपण एकूण 15 मोदक केलेले आहेत. इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं एकीकडे. तर तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता इथे आपण मोदक सोडून घ्यायचे आहे. तर अगदी सावकाशपणे इथे आपण पलटी करून घ्यायचे आहे. सुरुवातीला थोडेसे मोदक मऊ असतात, त्यावेळेस अगदी लगेचच न हलवता आपण थोडंसं हळूहळू असं सावकाश हलवून घ्यायचे आहेत, व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले मोदक फुटणार नाहीत. तर अजिबात एकही मोदक माझा तळताना फुटला नाही. अगदी व्यवस्थित असे परफेक्ट तळले गेलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता असे अगदी सावकाशपणे व्यवस्थित आपण एक एक मोदक हलवून घ्यायचा आहे. जी बाजू भाजली नाही ती बाजू असं आपण तेलामध्ये सरकवून घ्यायची सावकाशपणे आणि आपलं हे मोदक सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सर्व बाजूने आपले मोदक लाल होतात, व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन होतात, तेव्हा आपण हे सर्व मोदक व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. तेल त्याचं व्यवस्थित नितळवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग आपल्या मोदकाला आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आता इथे मी दुसरेसुद्धा मोदक घालून घेतलेले आहेत. तर एका वेळेस इथे आपण 5 मोदक तळून घेत आहोत.
तर हे तळणीचे मोदक अगदी झटपट होतात, अजिबात वेळ लागत नाही. अशाच पद्धतीने तुम्हाला जर उकडीचे मोदक हवे असतील तर तुम्ही अशाच पद्धतीने गव्हाचे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये तेल लावून तुम्ही वाफवून घेऊ शकता. तर अगदी सुंदर अशा आपल्या या मोदकाच्या कळ्या दिसतात, तुम्ही बघू शकता. आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत. अगदी संध्याकाळपर्यंत जरी आपले हे मोदक उरले तर एकदम खुसखुशीत राहतात. तर मोदक हा प्रकार आपला घरामध्ये शिल्लक राहतच नाही. केले की अगदी नैवेद्य दाखवला की झटपट मोदक पटकन संपून जातात, शिल्लकच राहत नाहीत. तर इतके सुंदर आणि इतके टेस्टी होतात की मोदक आपल्याला उरतच नाहीत. इतकं छान असे आपले मोदक मस्त तयार झालेले आहेत. तर इथे एकूण 15 मोदक आहेत. तर मी हे यातले 4 मोदक साईडला काढून घेत आहे आणि हे 11 मोदकांचा नैवेद्य मी आता गणपती बाप्पाला दाखवणार आहे. तर इथे आपण या प्लेटमध्ये 11 मोदक ठेवलेले आहेत आणि हे आपण इकडे साईडला 4 मोदक काढून घेतलेले आहेत. तर हे मोदक आपण ठेवून देऊया आणि हे 4 मोदक आपण साईडला काढलेले आहेत. तर आपण आता बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत. तर इथे मी तुम्हाला हा एक मोदक असं तोडून दाखवत आहे. अगदी छान असं मस्त आपलं सारण पूर्ण भरलेलं आहे आणि एकदम पटकन असं एकदम सॉफ्टली असा आपला हा मोदक तुम्ही बघू शकता. किती छान व्यवस्थित एकदम सॉफ्ट तुटलेला आहे. काय होतं की गव्हाच्या पिठाचे जे मोदक असतात ते असे कडक होतात आणि तोडताना असे जोरात ओढावे लागतात. त्यामुळे इथे आपण रवा आणि तुपाचा वापर केलेला आहे. तर एकदम छान असे सुंदर असे मोदक आपले तयार झालेले आहेत आणि गणपती बाप्पाला आपण इथे नैवेद्य दाखवलेला आहे. तर हा आहे आमचा छोटासा शाडू मातीचा गणपती बाप्पा. तर इथे मी भाजी आणि चपातीचे सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे. गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य तयार झालेला आहे. तर मंडळी, कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया.